बातमी पुण्यातून आहे। पुण्यात भाजप विरुद्ध अजितदादांचे एनसीपी यामधला वाद आता शिगेला पोहोचलेला आहे। दादांच्या एनसीपीचे नगरसेवक असलेले सुहास टिंगरेंचाही विकास निधी शून्यावर आहे। सुहास टिंगरे दादांच्या एनसीपीचे माजी आमदार सुनील टिंगरे यांचे भाऊ आहे। चंद्रकांत पाटलांच्या कामाचं ऑडिटसाठी सुहास टिंगरे यांचा देखील आता प्रस्ताव असल्याचं बघायला मिळतंय। याआधी अमोल बालवडकर यांनी देखील प्रस्ताव दिलेला होता। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, हा वाद जो आहे तो आता समोर येतोय, काय अपडेट या संदर्भात, नेमकं काय घडतंय? पुणे महानगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्याला माहिती आहे की 2 दिवसांपूर्वी सर्वसाधारण सभेमध्ये अमोल बालवडकर यांचा विकास निधी जो आहे तो शून्य करण्यात आलेला होता। मात्र अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे या दोघांनीच एकत्रित प्रस्ताव जो आहे तो स्थायी समितीसमोर म्हणजे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कामाचं ऑडिट करावं अशा पद्धतीचा प्रस्ताव दिलेला होता। मात्र राजकीय सूडबुद्धीनंच आमचा विकास निधी जो आहे तो शून्य करण्यात आलेला आहे अशा पद्धतीची टीका बालवडकरांनी केलेली होती। मात्र हे सगळे आरोप भाजपकडून फेटाळण्यात आलेले आहेत। ते म्हणजे उपवर्गीकरणाद्वारे यांना निधी देण्यात आलेला होता आणि त्यानुसारच त्यांचा निधी जो आहे तो शून्य केलेला आहे। प्रशासनाच्या तांत्रिक चूक जी आहे ती लक्षात आली। मात्र काल सभागृह नेते गणेश बिडकर यांनी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना पत्र लिहित अमोल बालवडकरांची तक्रार जी आहे ती केलेली होती। मात्र आता एक घटना समोर येते ते म्हणजे सुहास टिंगरे यांचा विकास निधी जो आहे तो सुद्धा शून्य केलेला आहे। सुहास टिंगरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि माजी आमदार सुनील टिंगरे यांचे बंधू आहेत। त्यामुळे आता या भाजप विरुद्ध राष्ट्रवादी संघर्षामध्ये वरिष्ठ नेते तोडगा काढतात काय पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र अमोल बालवडकरांनी थेट भाजपवरती सूडबुद्धीनं कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा आपण पाहतो की विकास निधी जो आहे तो शून्य करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। ठीक आहे, अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी प्रदीप।